माझा नवरा पोलीस होता आणि तो रोज नाक्यावरच्या गरिबांना धमकावून पैसे हिसकावून घ्यायचा आणि मी त्याला या कामासाठी मनाई करायची. तेव्हा तो माझा छळ करायचा आणि म्हणायचा, तुला काय करायचं आहे, तुला आरामात खायला भेटतंय ना. एके दिवशी नाक्यावर एका महिलेवर चोरीचा आरोप लावून तिचा सोन्याचा सेट घेऊन आला आणि ती महिला मागे मागे घरी येऊन पोहोचली आणि म्हणाली, दीदी, माझ्या मुलीचे लग्न उद्ध्वस्त होईल, मला तुझ्या नवऱ्याकडून सेट काढून दे. पण नवऱ्याने तिला धमकावून पळवून लावले. काही वर्षांनी माझ्या मुलीचे लग्न होते आणि माझ्या पतीने तिला तोच सेट घालायला लावला. मग अचानक वराने जेव्हा तो सेट पाहिला तेव्हा त्याने लग्न करण्यास नकार दिला आणि माझा नवरा डोके पकडून खाली बसला, कारण तो मुलगा खूप दिवसांनी हा आनंदाचा दिवस पाहिला होता. माझे छोटेसे घर रंगबेरंगी दिव्यांनी सजले होते. माझी मुलगी नववधू बनून बसली होती. माझे पती आजारी राहू लागले. काही दिवसांपूर्वीच त्यांना मुलीचे लग्न पाहण्यासाठी रुग्णालयातून घरी आणले होते. एक काळ असा होता की लोक त्यांचे उत्तम आरोग्याबद्दल प्रशंसा करायचे. ते पोलीस निरीक्षक होते. ते गुन्हेगाराला मारून त्यांच्याकडून गुन्हा कबूल करून घ्यायचे, मग त्याने तो गुन्हा केलेला असो किंवा नसो. पण आता ते सुकून काठी झाले होते. आता ते चालले तरी त्यांना दम लागायचा. बरेच दिवसांपासून ते रुग्णालयात दाखल होते, पण फक्त मुलीच्या लग्नासाठी माझा मुलगा त्यांना आधार देऊन घरी घेऊन आला. लग्नाची सर्व तयारी मी आणि माझ्या मुलाने केली होती. मुलाचे आई वडील हयात नव्हते. एकच मोठी बहीण होती जी खूप चांगल्या स्वभावाची होती. मी तिला स्पष्टपणे सांगितले होते की मी माझ्या मुलीला कोणतेही दागिने घालू शकत नाही आणि माझ्याकडे असं काहीच नाही. तिचा स्वभाव चांगला होता. ती म्हणाली की आम्हाला तुमच्या मुलीशिवाय दुसरं काहीही नको. माझ्या मुलीला चांगले सासरचे घर मिळाले याचा मला खूप आनंद झाला. त्या मुलीचा एकच भाऊ होता. तिच्या स्वतःच्या लग्नाला बराच काळ लोटला होता, म्हणूनच तिला भावाचं लग्न खूप धुमधडाक्यात करायचे होते. अजून वरात आली नव्हती तर येणार होती. जेव्हा माझ्या पतीने मला लाल रंगाचा मखमली बॉक्स दिला तेव्हा त्यांचे हात पूर्णपणे थरथर कापत होते. म्हणू लागले, माझ्या वतीने हे माझ्या मुलीला दे. मी म्हणाली, हे काय आहे? ते म्हणाले, तो सोन्याचा सेट आहे आणि नाही म्हणू नकोस प्लीज. ते जितके आजारी होते त्यांच्याकडे पाहून मी शांतपणे ते ठेवून घेतले. काही वेळातच वरातही दारात पोहोचली होती. माझ्या मुलीच्या नंदेने आमच्याकडे कोणतीही मागणी केली नव्हती आणि वरातीत सुद्धा फक्त 25 ते 30 लोकांनाच घेऊन आली होती आणि मला वारंवार सांगत होती की तुम्ही खाण्यापिण्याची काळजी करू नका. वरातीच्या जेवणासाठी जो काही खर्च येईल तो मी तुम्हाला देईन. मी तिला सांगितले की नाही, मी सगळा बंदोबस्त केलेला आहे. माहीत नाही माझ्या कोणत्या चांगल्या कर्माची फळे म्हणून माझ्या मुलीला इतकी चांगली लोक मिळाली होती. नाहीतर आजच्या जमान्यात अशी माणसं कुठे सापडतात. माझ्या मुलीचे यापूर्वीही अनेक स्थळं आली होती. ती खूप सुंदर होती, पण लोकांची मागणी आम्ही पूर्ण करू शकत नव्हतो. हुंड्यांच्या नावाखाली आमच्याकडून ज्या काही मागण्या केल्या जात होत्या त्या आम्ही आई आणि मुलगा पूर्ण करू शकत नव्हतो, कारण मुलाच्या पगारातील अर्धा पैसा वडिलांच्या आजारपणावर खर्च होत होता. त्यानंतर वाढत्या महागाईने आमचे कंबरडे मोडले होते. सरळ मार्गाने कमावणे कठीण झाले होते आणि त्यातल्या त्या स्थळ बघायला आलेल्यांचे नखरे पाहून मला तर खूप काळजी वाटू लागली होती की माझी मुलगी सेटल होईल की नाही. पण भलं व्हावं त्या मुलीचे, जिने हुंड्याच्या नावावर एकही गोष्ट मागितली नाही. मुलगा दिसायलाही चांगला होता आणि चांगला कमावतही होता. मी देवाचे आभार मानत होते की देवाने माझे ऐकले. वरात पोहोचली होती, पण लग्नाची वेळ येताच माझ्या पतीने मला आधी माझ्या मुलीला तो सोन्याचा सेट घालायला सांगितला. मी तिला सेट घालण्यासाठी जसा तो मखमली बॉक्स उघडला आणि माझ्या मुलीच्या नंदेने तो सोन्याचा सेट पाहिला तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. मग ती माझ्या नवऱ्याकडे पाहू लागली. मी माझ्या मुलीला तो सेट घालायला लावला. मुलाची बहीण खोलीच्या बाहेर निघून गेली, पण लग्न सुरू होण्यापूर्वीच तिने तिच्या भावाच्या कानात काय सांगितले कुणास ठाऊक. तो ताडकन उभा राहिला आणि म्हणाला की तो हे लग्न करणार नाही.
हे ऐकून माझी तारांबळ उडाली. मी कारण विचारल्यावर त्याने जे काही सांगितले त्याने माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझे पती पोलीस इन्स्पेक्टर होते. जेव्हा त्यांची ड्युटी नाक्यावर असायची तेव्हा ते येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांचे सामान चेक करायचे आणि जे काही महागडे सामान असायचे ते स्वतःकडे ठेवायचे. जर कोणी त्यांच्याकडून आपली वस्तू परत मागितली तर ते त्यांना धमक्या द्यायचे. असाच वेळ जात राहिला. जेव्हा रात्री 11:30 वाजता मला अंगणातून मांजरीच्या रडण्याचा आवाज आला तेव्हा मी घाबरत उठले. माझे हृदय जोरात धडधडत होते. खूप उशीर झाला पण माझा नवरा अजूनही घरी परतला नव्हता. मी दीर्घ श्वास घेतला की माहीत नाही आज पुन्हा कोणत्या गरीब माणसाची कष्टाची कमाई हिरावून आणणार. मी विचार करूनच देवाची प्रार्थना करू लागली की हे देवा, माझ्या पतीला सद्बुद्धी दे, त्यांना चांगली वाट दाखव. ते ज्या लोकांसोबत हे करत आहेत त्या लोकांचा श्राप आम्हाला बर्बाद करून सोडायला नको. मी विचारच करत होते की दारावर टकटक झाली. नक्कीच माझा नवरा असावा. मी पटकन उठून दारापाशी पोहोचली. दार उघडताच समोर नवरा उभा होता. आज पुन्हा माझा नवरा घरी आला तेव्हा तो दारूच्या नशेत तबकलेल्या पावलांनी घरात शिरला. मी त्याला आधार देत आत आणले. ते कोणते तरी मूर्ख गाणं गुणगुणत होते. मी त्यांना खोलीत घेऊन गेले. खोलीतल्या पलंगावर घेऊन जाताच त्यांनी त्यांच्या खिशातून बऱ्याच नोटा काढल्या आणि माझ्या हातात देत म्हणू लागले की घाणेरडे गरीब लोक आज तर कंगाल होऊनच आले होते. बस आज एवढीच पैसे मिळू शकले. मी लाचार होऊन ते पैसे पकडले होते. मी विचार करत होते की माहीत नाही आज पुन्हा कोणत्या गरीब माणसाच्या मेहनतीचे पैसे हिसकावून घरी घेऊन आले होते. मी म्हणाली, पोलिसांचा गणवेश घालून तुम्ही तुमच्याच गणवेशाशी अप्रामाणिक कसे होऊ शकता? तुमचं काम जनतेचं रक्षण करणे आहे, त्यांना लुटणे नाही. असं बोलताच त्यांनी माझा हात पकडला आणि मला जोरात ढकलले. ते म्हणाले, मी काय करावं आणि काय करू नये हे सांगणारी तो कोण आहेस? आता हे या माणसाचं रोजचंच झालं होतं. ते जेव्हाही नाक्यावर ड्युटी करून घरी परतायचे तेव्हा दारू पिऊन यायचे. गरीब आणि मजबूर लोकांचे पैसे हिसकावून आणायचे. दुसऱ्या दिवशीही जेव्हा ते रात्री पुन्हा उशिरा घरी आले तेव्हा मी दरवाजा उघडताच त्यांनी माझ्या गालावर चापट मारली. ते म्हणाले, काय बेफिकीर बाई आहेस? रात्री कुणीही आलं तरी त्याच्यासाठीही दार उघडशील? विचारायची गरजही वाटत नाही का? कोणी चोर दरोडेखोर असतील तर? पतीने थप्पड मारल्यानंतर मी खाली पडता पडता वाचली होती. आज तर ते घरी येता येताच सुरू झाले होते. मनातून आवाज आला की तुमच्यासारख्या दरोडेखोरांच्या घरी कोण दरोडेखोर येऊ शकतात? मी अडखळत म्हणाली की मला माहीत आहे की यावेळी तुम्हीच येऊ शकता. म्हणून न विचारता दार उघडली. पुढच्या क्षणी तो बडबडात मला दूर ढकलून घरात शिरला. मला माझ्या नवऱ्याची खूप भीती वाटत होती कारण तो खूप क्रूर होता. त्याला अजिबात दया येत नव्हती. मी पटकन माझ्या नवऱ्यासाठी गरमागरम जेवण तयार करून घेऊन गेले तर ते आपल्या बेडवर 500-500 रुपयांच्या बऱ्याच नोटा एकत्र घेऊन बसले होते. त्यांनी सोन्याची पातळ चैनही आणली होती. मला बघून ते म्हणू लागले की मनोरमा, बघ आज खूप कमाई झाली आहे. माझी ही चैन तुझ्याजवळ ठेव. माझ्या नवऱ्याकडून हे शब्द ऐकून मी एक दीर्घ श्वास घेतला आणि विचारले की आज तुम्ही कोणत्या गरिबाची चूल विझवून आला आहात? ते मला रोज त्यांच्या कारनाम्यांच्या कथा मोठ्या आवडीने सांगायचे. म्हणाले, मनोरमा, सगळ्यांकडून पैसे घेताना मी काहीच विचार केला नाही. पण आज मी नाक्यावर उभा होतो तेव्हा एक 14 ते 15 वर्षांचा मुलगा तिथून जात होता. मी त्याला माझ्याकडे येण्याचा इशारा केला आणि तो त्याच्या चेहऱ्यावर येणारा घाम पुसत माझ्याजवळ आला आणि मग नमस्कार सर म्हणत काय काम आहे विचारले. हे ऐकून मी त्याची झडती घेण्यास सुरुवात केली आणि त्याच्या खिशात मला 50-100 रुपयाच्या काही नोटा सापडल्या. मी त्याच्याकडून त्या नोटा काढून घेत म्हणालो, चल आता या माझ्या आहेत. तो लगेच हात जोडून निरागस चेहरा करून म्हणू लागला, साहेब असं करू नका, दया करा माझ्यावर. मी आज दिवसभर मेहनत करून हे कमावले आहेत. त्याचे डोळे भरून आले. तो रडायला लागला. त्याच्या हाताला काम करून जखमा झाल्या होत्या आणि पायात घातलेली चप्पलही तुटलेली होती जी अनेक तारांनी जोडलेली होती. त्याची अवस्था भिकाऱ्यापेक्षाही घाणेरडी होती. माझे पती म्हणू लागले की माहीत नाही
पण आज काही वेळ मला आपल्याच कृत्याचा पश्चाताप का झाला होता. पण मग मी माझ्या मेंदूला खडबडून विचारले की जर आपण याचा विचार करू लागलो तर आपले घर कसे चालेल. मी अत्यंत दुःखाने त्याचे बोलणे ऐकत होते. कदाचित त्या 14-15 वर्षाच्या मुलाला पैसे कमवण्यासाठी त्याच्या परिस्थितीने बाहेर जाण्यास भाग पाडले असेल. माझे पती ते कष्टाने आणि घामाने कमावलेले पैसे दाखवत होते, ज्या पैशांवर त्या मुलाचे अश्रू आणि त्याची मेहनत मला दिसत होती. अचानक मला त्या मुलाच्या घरच्यांचा विचार आला की कदाचित आज त्याच्या घरी सगळेच उपाशी झोपले असतील. या उलट माझे पती चांगल्या चांगल्या डिश बनवून खात होते. मलाही खूप भूक लागली होती, पण जेव्हा मी त्या मुलाच्या पैशांकडे पाहिले तेव्हा माझी सगळी भूकच निघून गेल्यासारखी वाटली. मला अस्वस्थ पाहून माझे पती मला विचारू लागले की मी जेवत का नाही, की माझ्या आधीच जेवले आहेस. मी म्हणू लागली की मी या पैशांनी बनवलेली वस्तू कसे खाऊ शकते, ज्यामध्ये गरीब लोकांची बददुआ लागलेली आहे. तुम्ही हे काम सोडून का नाही देत. इतकी चांगली नोकरी आहे आणि तुम्ही चांगले पैसे कमवता सुद्धा. असे असूनही तुम्ही इतकी लालच का करत आहात. माझ्या पतीने माझ्याकडे कठोरपणे पाहिले आणि म्हणाले, तुला उपाशी राहायचं असेल तर राहा, परंतु मी या पगारावर जगू शकत नाही. ज्या समाजाच्या सुरक्षेसाठी आम्ही रात्रंदिवस झटत असतो, मग आम्हाला थोडे पैसे देऊन प्रोत्साहन देणे हे त्यांचे कर्तव्य नाही का. मी माझ्या पती इतकी तर शिकलेली नव्हती आणि ना मी कधी त्यांच्यासमोर वाद घातला होता. मी फक्त देवाकडे प्रार्थना करत होते. माझा नवरा पोलीस होता आणि आमच्या लग्नाला 3 वर्ष झाली होती. ते आपली ड्युटी नेहमी नाक्यावर लावून घ्यायचे आणि येणाऱ्या जाणाऱ्या गरीब लोकांना लुटायचे. त्यानंतर या पैशातून ते घरातील प्रत्येक गरज भागवत असत. एक दिवस नवरा घरी आला असता त्यांच्या खिशात 1.5 लाख रुपये सापडले. एवढे पैसे पाहून माझे डोळेच विस्फारले. त्यावेळेस मी देवाची पूजा करून उठले होते. ते पैसे लपवण्यासाठी तो जागा शोधू लागले. माझा धीर सुटला आणि मी त्यांना विचारले की तुम्ही इतके पैसे कुठून आणलेत, आज कुणाला लुटून आले आहात. नवरा लगेच विचित्र पद्धतीने मला सांगू लागला की हे पैसे एका रिक्षा चालकाकडून घेतले आहेत. तो सिग्नल तोडून चालला होता. मी बोललो तरी तो थांबला नाही. त्यानंतर त्याने पुढे जाऊन एका मोटरसायकलला धडक दिली. माझ्या नवऱ्याचे म्हणणे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच निघून गेली. तो म्हणू लागला की मी हे पैसे त्या रिक्षावाल्याकडून घेतले आहेत. त्याला सांगितले की जोपर्यंत तो त्या व्यक्तीला त्याच्या मोटरसायकलची भरपाई देत नाही तोपर्यंत तुझी रिक्षा पोलीस स्टेशनमध्ये उभी असेल आणि हे पैसे माझ्याकडेच असतील. तो माझ्यासमोर रडू लागला आणि म्हणाला की माझ्या 5 वर्षाच्या मुलाच्या हृदयात एक छिद्र आहे. त्याचे ऑपरेशन तेव्हाच सुरू होईल जेव्हा मी हे पैसे घेऊन जाईन. मोठ्या कष्टाने मी माझे मित्र आणि नातेवाईकांकडून पैशांची व्यवस्था केली आहे, पण त्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. मी एका कानाने ऐकले आणि दुसऱ्या कानाने सोडून दिले. आता हे पैसे फक्त माझ्याकडेच राहतील. नवऱ्याचे बोलणे ऐकून माझे संपूर्ण शरीर थरथर कापत होते. मी कानांना हात लावून तिथेच देवासमोर बसून रडत म्हणाले, निदान देवाची तरी भीती बाळगा. इतके क्रूर बनू नका. तुम्ही देवालाही घाबरत नाहीत का. जर तुमच्यासोबत कोणी असं केलं असतं तर तुम्हाला कसं वाटलं असतं. देव न करो, पण समजा त्या मुलाचा जीव गेला तर तुम्ही देवाला काय तोंड दाखवणार आहात. अजूनही वेळ गेलेली नाही. हे पैसे परत करून या. माझ्या या बोलण्याने माझ्या नवऱ्याला आणखीन राग आला होता. तो रागाने पुढे सरकला आणि मग मला मारायला सुरुवात केली. त्याने माझ्या केसांना पकडून माझ्या चेहऱ्यावर एका मागून एक चापट मारायला सुरुवात केली आणि म्हणाला की तुझी एवढी हिंमत की तू माझ्यासमोर आवाज चढवून बोलत आहेस. तू एक बाई असून आपल्या नवऱ्याला सल्ला देतेस. तू स्वतःला काय समजतेस. एकतर तू गरीब कुटुंबातील मुलगी आहेस जिने हुंड्यात एक पैसाही आणला नाही. तुझ्यावर उपकार म्हणून मी तुला माझ्या घरी घेऊन आलो आणि इतका आराम दिला. माझा नवरा मला क्रूरपणे मारत होता, पण तरीही मी त्याचे सर्व अत्याचार मूकपणे सहन करत होते, कारण मला माझे घर सांभाळायचे होते. मला प्रत्येक वेळी भीती वाटायची आणि रडत स्वतःला विचारायची की माझं नशीब याच माणसासोबत का लिहिले गेले आहे, जो एक लाचखोर आहे, आपल्यापेक्षा कमकुवत गरीब लोकांना लुबाडण्याचे काम करतो. मला तर माझ्या मुलांची काळजी होती. मला एक मुलगा आणि एक मुलगी होती. जेव्हा मी त्यांच्याकडे पाहायची
तेव्हा मला अनेकदा भीती वाटायची की जर देवाने माझ्या नवऱ्याच्या कर्माची शिक्षा माझ्या मुलांना दिली तर काय होईल. माझ्या मुलांचं तर आयुष्य खराबच होईल. पण माझ्या नवऱ्याला कुठे या सगळ्या गोष्टींची काळजी होती. त्यांचे तर कामच होते लोकांना लुटायचे आणि घरी येऊन मला मारायचे. दिवसेंदिवस त्यांची क्रूरता वाढत चालली होती. एके दिवशी तर त्यांनी सर्व मर्यादा ओलांडली. कदाचित त्याने कधी विचारही केला नव्हता. आज त्याने जे काही केले आहे, काही वर्षांनी त्यांच्या मुलीच्या बाबतीतही तेच होणार आहे. एके दिवशी माझ्या पतीने लाच घेऊन एकही पैसा कमवला नव्हता. तसेच अशी कोणतीही व्यक्ती तिथून गेली नव्हती जिच्यावर आरोप करून किंवा आपला रुबाब दाखवून त्याच्याकडून पैसे हिसकावून घेईल. त्याची ड्युटी संपायला फक्त 1 तास बाकी होता. तिथून एक महिला तिच्या 2 मुलांसोबत तिथून जात होती. त्या महिलेकडे एक बॅग होती. तिच्याकडे पाहून वाटत होते की ती नक्कीच काहीतरी खरेदी करून येत आहे. माझ्या पतीने त्या महिलेला थांबवले आणि सामान तपासायला सुरुवात केली. ती एक गरीब स्त्री होती. जेव्हा तिचे सामान तपासले तेव्हा त्याला काही रोख रक्कम आणि एक सोन्याचा सेट सापडला, जे पाहून माझ्या पतीची नियतच बदलली. त्याने लगेच तो सोन्याचा सेट हिसकावून घेतला आणि म्हणाला की हा तोच सेट आहे ज्याची बातमी आम्हाला मिळाली होती की हा चोरीला गेला आहे. त्या महिलेच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला होता. काही क्षण तिला कळालेच नाही की काय उत्तर देऊ. ती म्हणाली, नाही साहेब, तसं काही नाही, मी आत्ताच हे विकत घेतले. पण माझ्या पतीने लगेच तिच्यावर चोरीचा आरोप केला आणि सांगितले की जर जास्त काही बोललीस किंवा आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केलास तर मी तुला तुरुंगात टाकीन. ती बाई खूप घाबरली होती. ती माझ्या नवऱ्याजवळ खूप विनवण्या करत होती, पण माझ्या नवऱ्याने काहीच ऐकून घेतले नाही आणि तो सोन्याचा सेट घेऊन घरी निघून आला. माझा नवरा मोटरसायकलवर होता आणि ती बाई धावत पळत माझ्या नवऱ्याच्या मागे आमच्या घरी पोहोचली. नवरा घरात शिरताच लगेच त्याच्या खोलीत गेला आणि सेट लपवू लागला. मला माहीत होतं की आज तो पुन्हा असंच काहीतरी करून आला असेल. मी दरवाजा बंद केला, पण बरोबर 10 मिनिटांनी आमच्या घराचा दरवाजा पुन्हा वाजायला लागला. मी दार उघडण्याचा खूप प्रयत्न केला, पण माझ्या पतीने दरवाजा उघडण्याची गरज नसल्याचे सांगत दार उघडण्यास नकार दिला की रस्त्यावरची मुलं असतील म्हणून. पण मला घराबाहेरून बाईच्या रडण्याचा आवाज येत होता. पतीचे म्हणणे ऐकून थांबले होते, पण ती बाई माझ्या नवऱ्याला आवाज देऊन दरवाजा उघडायला सांगू लागली. तेव्हा माझ्याकडूनच राहिले गेले नाही आणि मी दार उघडायला गेले. दार उघडताच एक वयस्कर स्त्री घरात शिरली आणि रडायला लागली आणि म्हणाली की साहेब, कृपया तो सेट मला परत करा. मी किती वर्ष पैसे साठवून तो विकत घेतला आहे. उद्या माझ्या मुलीचे लग्न आहे आणि घरातून कोणी चोरी करू नये म्हणून मी हा सेट वेळेवर विकत घेतला. माझ्यावर असा अन्याय करू नका. हे माझ्या पतीच्या कष्टाच्या पैशातून घेतले आहे. आज जर मी हा सोन्याचा सेट माझ्या मुलीला हुंडा म्हणून दिला नाही तर तिचे घर उद्ध्वस्त होईल. तिचे नाते तुटणार, कारण ही मुलाच्या घरच्यांचीच मागणी आहे. पण माझ्या पतीला अजिबात तिच्यावर दया आली नाही. ती बाई माझ्यासमोर पदर पसरून रडू लागली आणि म्हणाली की तुम्ही तुमच्या पतीला सांगून तो सेट परत करायला सांगा. मी माझ्या पतीला काहीतरी सांगेन याआधी त्याने त्या महिलेला धमकावत घराबाहेर हाकलून दिले आणि तुम्ही इथे परत येऊन गोंधळ घातला तर तुमच्या मुलामुलींसह तुम्हा सर्वांना तुरुंगात टाकेन असे धमकावले. ती स्त्री खूप घाबरली होती. हात जोडून ती माझ्या नवऱ्याच्या विनवण्या करत म्हणाली की नाही साहेब, असं काही करू नका. आणि मग डोळ्यात पाणी आणत ती तिथून गुपचूप निघून गेली. मी माझ्या नवऱ्याकडे तक्रारदार नजरेने पाहिले. मी म्हणाले, का तुम्ही गरीब लोकांचा इतका छळ करता? का त्यांचा शाप लावून घेता? माहीत नाही त्यांनी आपल्या मुलीच्या लग्नासाठी ते दागिने कसे विकत घेतले असतील. मी असे म्हणताच त्यांनी मला पकडून जोरात जमिनीवर ढकलले. मी खूप जोरात पडले होते. मी असहाय्य होऊन रडू लागले, पण मला त्या महिलेचा रडणारा चेहरा दिसत होता. माझ्या मनात नेहमी हीच भीती असायची की माझ्या नवऱ्याच्या वाईट कृत्याची शिक्षा आम्हाला मिळायला नको. तो मला सांगू लागला की तुझा हा मूर्खपणा इथेच थांबव. तुला का जगाच्या सहानुभूतीची पडलेली आहे? मी त्याच्यासमोर हात जोडून त्याला त्या महिलेचे दागिने परत करण्यास सांगू लागली. पण माहीत नाही तो कोणत्या काळजाचा बनलेला होता. त्याला कुणाबद्दल अजिबातच दया नव्हती.
तो कुणाचेच काही ऐकूनही घेत नव्हता. तो त्याच्या अंगावर असलेल्या पोलिसाच्या गणवेशाचा चुकीचा दुरुपयोग करत होता. तो गरीब लोकांनी मेहनत करून जमवलेल्या पैशांवर स्वतःचा ताबा मिळवत ऐशो आरामात जगत होता. वेळ जाऊ लागला. मला 2 मुले होती. एक मुलगी आणि एक मुलगा होता. मुलगा मुलीपेक्षा फक्त 2 वर्षांनी मोठा होता. मुलाचे शिक्षण पूर्ण होताच माझ्या पतीने त्याला पोलीस लाईनमध्ये रुजू होण्यास सांगितले, पण मी साफ नकार दिला. मुलानेही साफ नकार दिला. त्याला एका कंपनीत नोकरी मिळाली. माझे पती आजारी पडू लागले, त्यामुळे त्यांची पोलिसाची नोकरीही गेली. बऱ्याच दिवसांनी माझ्या घरात आनंद आला होता, जो माझ्या पतीच्या कृत्यामुळे उद्ध्वस्त होणार होता. माझा जावई आणि त्याची बहीणही त्याच महिलेची मुलं होती, जिच्याकडून माझ्या नवऱ्याने सोन्याचा सेट हिसकावून घेतला होता आणि ज्याच्याकडे ती भीक मागत होती. तो मुलगा म्हणू लागला की या व्यक्तीमुळे माझी आई मेली, माझ्या बहिणीचे नाते संपले, बहीण आणि भाऊ आम्ही दोघंही निराधार झालो. माझी बहीण कामाला लागली, मला शिक्षण दिले. नंतर माझ्या बहिणीचे लग्न एका चांगल्या माणसाशी झाले, ज्यात त्याने माझ्या बहिणीसह मलाही साथ दिली. आणि आज या माणसाला तेच दागिने आपल्या मुलीला द्यायचे आहेत, जेणेकरून त्याची मुलगी तिच्या सासरी सन्मानाने राहू शकेल. या व्यक्तीमुळे माझ्या बहिणीचे घर स्थायिक होण्याआधीच उद्ध्वस्त झाले. मी त्याच्या मुलीचं घरही बसू देणार नाही आणि मी लग्नाची मिरवणूक परत घेऊन जाईल. हे ऐकून मी रडायला लागली. मी त्या मुलाला म्हणाले की यात ना माझी चूक आहे ना माझ्या मुलीची चूक आहे. तू हा सेट ठेवू शकतोस. त्यावेळीही मी माझ्या पतीला ते परत करण्यास सांगितले होते. माझ्या पतीच्या चुकीच्या कृत्यापुढे मी कधीच डोकं टेकवलं नाही. नेहमी त्याच्या चुकीच्या कृत्यावर रोखले. मी तुमच्या पुढे पदर पसरून माझ्या मुलीच्या नवीन आयुष्याची भीक मागते. माझ्या मुलीसोबत असे करू नका. माझे पती गेल्या 4 वर्षांपासून आजारी आहे. त्याला त्याच्या कृत्याची शिक्षा मिळत आहे, पण यात माझ्या मुलीची काहीच चूक नाही. मी माझ्या जावईच्या पायाशी बसून रडू लागली. माझ्या मुलीची नणंद माझ्या जवळ आली आणि मला उचलून मिठी मारली. म्हणू लागली की तुम्ही काळजी करू नका, माझा भाऊ तुमच्या मुलीशी लग्न करेल, पण आम्हाला हा सोन्याचा सेट नको आहे, कारण तो आम्हाला आमच्या वाईट काळाची आठवण करून देईल. तिने भावाला समजावले की ज्याचा दोष होता त्याची अवस्था तुझ्या समोर आहे. आज तो स्वतः अपंग झाला आहे, त्यामुळे आता त्याच्या मुलीवर अत्याचार करू नकोस. माझ्या मुलीचे लग्न तर झाले होते. निरोप घेऊन ती आपल्या घरीही निघून गेली. माझा नवरा खूप रडत होता. त्याच्या पापांची क्षमा मागत होता. मी ते दागिने त्याच्या अंगावर फेकून दिले आणि स्वतः जवळ ठेवायला सांगितले, ज्या दागिन्यांनी 2 घरे उद्ध्वस्त केली होती. वाईट मार्गाने पैसे कमावणे खूप सोपे आहे, परंतु त्याचे परिणाम सहन करणे खूप कठीण आहे. थँक्यू.